राज्यातल्या बांधकाम विभागाकडील कॉन्ट्रॅक्टरांच्या थकीत देणीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाला टोला लगावलाय। मी सांगत होतो लय कॉन्ट्रॅक्ट घेऊ नका, आता आमच्या पक्षाकडे कोणी कॉन्ट्रॅक्टर राहिले नाहीत, सगळे कॉन्ट्रॅक्टर सत्तारूढ पक्षाकडे गेले आहेत, अशी मिश्किल टोलेबाजी जयंत पाटलांनी केली आहे। तसेच बांधकाम खात्यात 60 ते 70 हजार कोटींची कामे घेतली आहेत, त्यामुळे पैशांची जुळणी कशी करायची हा प्रश्न आम्हाला पडण्याची गरज नाही, अर्थमंत्र्यांना पडेल असा टोला अजित पवारांना लगावलाय। तर 31 मार्च अखेर 18,000 कोटी दिले नाहीत तर कॉन्ट्रॅक्टरांची पंचायत होईल, कॉन्ट्रॅक्टरांची बाजू मांडली नाही तर देशात शेतकरी आत्महत्यानंतर कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या सुरू होतील अशी भीती देखील आमदार जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे। ते सांगलीच्या कुंडलमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्रतेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारला टोला लगावलाय। आता आम्ही लाडक्या बहिणीची बाजू घेऊन काम करणार असून लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाहीत यासाठी आमचा लढा राहणार असून आम्ही तुमच्या मागे आहोत अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे। लाडक्या बहिणी अपात्रेवरून आमदार जयंत पाटलांनी ही भूमिका जाहीर केली आहे। सांगलीच्या कुंडल येथे आयोजित ते कार्यक्रमात बोलत होते। लाडक्या बहिणींनी तुम्हाला मते दिली आहेत, त्यांना तुम्ही शब्द दिलाय, त्यामुळे एकदा दिले तर दिले, त्यांनी मतं दिली, त्यामुळे बघून द्यायचे होते, आम्ही घाई करा म्हणत होतो का, अशा शब्दात महायुतीला खोचक टोला लगावत जयंत पाटलांनी महायुतीवर निशाणा साधलाय। समित कदम आहेत, सत्तारूढ पक्षात सहभागी आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणात बांधकाम खात्याचे 31 मार्चच्या आधी 18,000 कोटी रुपये पेमेंट बाकी आहे। मी सारखं सांगत होतो लय कॉन्ट्रॅक्ट घेऊ नका, शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या नंतर कॉन्ट्रॅक्टरांची आत्महत्या महाराष्ट्रात सुरू, फार नाही समित कदम 60-70 हजार कोटी रुपयाची कामं हातात घेतली आहेत। पैशाची जुळणी कशी करायची हा प्रश्न तुम्हाला आणि मला पडायची गरज नाही, जे अर्थमंत्री आहेत त्यांना पडेल। पण 18,000 कोटी रुपये 31 मार्चला बांधकाम खात्यानं दिले नाही तर त्या कॉन्ट्रॅक्टरांची पंचायत 1390 कोटी दिले, बांधकाम मंत्र्यांनीच मला सांगितलं। 18,000 कोटी रुपये समित देण्याची जबाबदारी आहे, दिली तर काय, कॉन्ट्रॅक्टर लय आहेत आपल्या भागात, आता कॉन्ट्रॅक्टर सगळे तुमच्याकडेच आलेले आहेत, त्यामुळे तुमच्या पक्षासाठीच मी तुमच्या सत्तारूढ पक्षासाठीच सांगतोय, मी आमच्याकडे कोणी कॉन्ट्रॅक्टर राहिलेलं नाही, आमची पार्टी जोडून पाक गेले सगळे तिकडं। त्यामुळे जबाबदारी त्यांची तुमच्याकडे आहे, म्हणून आपलं तुम्ही दिसला म्हणून मला आठवलं की बाबा तुम्हाला आठवावं, म्हणजे तुमचे वर संबंध जोरात आहे तसं आम्ही ऐकलं। त्यामुळे जरा कॉन्ट्रॅक्टरांची बाजू तुम्ही मांडा, कारण शेतकऱ्यांच्या नंतर नंबर त्यांचा लागू नये। आज देशात शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत, तसं कॉन्ट्रॅक्टरांची आत्महत्या होऊ नये। मी हे यासाठी सांगितलं हे उदाहरण की सरकारने खिशात असणाऱ्या पैशापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करायचा सुरुवात केली आणि सरकार डिफॉल्ट व्हायला लागलं, सरकार थांबायला लागलं की मग देशाच्या अर्थव्यवस्थेत, राज्याच्या अर्थव्यवस्थेत अनेक प्रश्न तयार होतात। आमच्या लाडक्या बहिणी तर फार इथं गोळा झालेल्या आहेत, तुम्हाला बघून मला फारच अभिमान वाटतो की आपण लाडक्या बहिणी झाल्यामुळं फार चांगली एक व्यवस्था तुमच्यापर्यंत येते। पण 5-5.5 लाख समित कदम लाडक्या बहिणींची नावं कमी झाली, काय बरोबर नाही। कसं आहे, एकदा दिलं की दिलं, मतं दिली ना माणसांनी त्याच्यावर, बघून द्यायचं होतं, आम्ही काय घाई करा म्हणत होतो का, न बघता दिल्यावर आता थांबवता येणार नाही। आणि म्हणून तुमच्या शेजारी उजव्या बाजूला जे बसलेले आहेत त्यांची भूमिका आहे की आता कुठल्याही महिलेचे दिलेले काय 1500 रुपये थांबवता येणार नाही। आम्ही त्या बाजूने आहोत, आता आम्ही लाडक्या बहिणींची बाजू घेऊनच काम करणार इथून पुढे। तुमचे पैसे बंद होणार नाहीत यासाठी आमचा लढा कायम चालू राहील, आम्ही तुमच्या मागे आहोत, तुम्ही काही चिंता करू नका। त्यामुळे 5-5.5 लाख महिलांची नावं कमी झाली, अधिक कमी होणार नाहीत, याच्यासाठी तुम्ही तुमचं काहीतरी असेल ना, भाजप, राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे आणि तुमचा पक्ष
हे काय ते बैठक असेल त्यात तुम्ही हे सांगा आवर्जून की आपल्याला लाडक्या बहिणींचे पैसे कमी करता आणि चुकून झाले, पुन्हा बंगल्यातल्या एखाद्या महिलेला तुम्ही 1500 रुपये दिले, झाले ना, आपली चूक झाली, चालू ठेवायची, बंद नाही करायची. काय झालं तर दिलं तुम्ही ना, देतात मतं मिळाली ना माणसांना. ज्यांनी मतदान केलं त्या लाडक्या बहिणीला फसवल्यासारखं वाटता कामा नये, एवढी व्यवस्था झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही सगळे लाडक्या बहिणींच्या मागे उभं राहणार आहोत आणि हा निरोप आमचा समित कदम साहेब देतील असा मला विश्वास आहे. नाही, ते 2100 रुपये ह्या बजेटमध्ये करायचं एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं आहे. आमचं सरकार आलं असतं तर आम्ही 3000 रुपये करणार होतो. आज अनेक वर्ष